संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। पावसाचा सांगावा घेऊन येणारा चातक यंदा चक्क एप्रिलमध्येच कृष्णाकाठी दाखल। आमनापूरच्या अंबाजीबुवा घाटावर झाली नोंद। पावसाळ्याची वर्दी देणारा निसर्गाचा दूत म्हणून ओळखला जाणारा चातक पक्षी यंदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत विक्रमी वेळेत कृष्णाकाठी दाखल झाला आहे। दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आफ्रिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारा हा पाहुणा यंदा चक्क एप्रिल महिन्यातच मुक्कामी आला आहे। आमनापूर येथील पक्षीप्रेमी आणि अभ्यासक संदीप नाझरे यांनी रविवारी 26 एप्रिल रोजी कृष्णाकाठच्या अंबाजीबुवा घाट परिसरात या पक्षाची नोंद केली असून गेल्या 7 वर्षातील हे सर्वात लवकर झालेले आगमन ठरले आहे। हवामानातील बदलाचा आणि पावसाच्या आगमनाचा अचूक अंदाज वर्तवणारा पक्षी म्हणून चातकाकडे पाहिले जाते। संदीप नाझरे यांनी गेल्या 7 वर्षापासून या पक्षाच्या आगमनाच्या नोंदी ठेवल्या आहेत। त्यांच्या निरीक्षणानुसार 2019 मध्ये 1 जून, 2020 मध्ये 5 जून, 2021 मध्ये 15 मे, 2022 मध्ये 13 जून, 2023 मध्ये 11 जून आणि 2025 मध्ये 7 जूनमध्ये चातक दाखल झाला होता। मात्र 2026 या चालू वर्षात 26 एप्रिल रोजीच त्याचे दर्शन झाल्याने निसर्ग चक्रात मोठे बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत। एप्रिल महिन्यातच चातकाचा पिऊ पिऊ असा स्वर कृष्णाकाठी घुमू लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाला आहे। डोक्यावर देखणा तुरा, काळा पांढरा रंग आणि पंखावरील पांढऱ्या पट्ट्यांमुळे हा पक्षी सहज ओळखता येतो। केवळ पावसाच्या थेंबाने तहान भागवणारा पक्षी अशी चातकाची ओळख असून त्याच्या आगमनानंतर काही दिवसातच पावसाचे आगमन होते असा शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे। यंदा एप्रिलमध्येच चातक आल्याने मान्सून लवकर सक्रिय होणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। आमनापूरच्या हिरव्यागार निसर्गात सध्या या परदेशी पाहुण्याचे वास्तव्य असून त्याच्या आगमनाने कृष्णाकाठच्या पक्षी विश्वात चैतन्य पसरले आहे। तर अजून हा चातक पक्षी मुंबईला दिसला नाही, मात्र तो आमनापूरमध्ये दाखल झाल्याबद्दल बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक राजू कसांबे यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे।